नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 1 शाब्दिक उदाहरणे तयार करणे व्यवसाय। प्रश्न पहिला, दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या गणितीय क्रियेचे शाब्दिक उदाहरण तयार करा। प्रश्न नंबर 1, रामजवळ 8 चेंडू, नेहाजवळ 5 चेंडू, प्रत्येक चेंडूची किंमत 5 रुपये आणि कंसात म्हटले वजाबाकी। विद्यार्थी मित्रांनो, रामजवळ 8 चेंडू आहेत, त्यानंतर नेहाजवळ आहेत 5 चेंडू आणि त्या चेंडूची आपल्याला किंमत दिलेली आहे। त्या चेंडूची किंमत आहे 5 रुपये आणि मित्रांनो आपल्याला करायची आहे वजाबाकी। आता पर्याय क्रमांक अ आहे, नेहाजवळ रामपेक्षा किती चेंडू कमी आहेत। आता नेहाजवळ आहेत 5 चेंडू आणि त्यानंतर रामजवळ आहेत 8 चेंडू। मग आता नेहाजवळ रामपेक्षा किती चेंडू कमी आहेत, तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल 8 वजा 5, म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये मित्रांनो वजाबाकी आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक आहे ब, राम व नेहाजवळ मिळून एकूण किती चेंडू आहेत। मित्रांनो राम आणि नेहाजवळ, रामजवळ 8 आणि नेहाजवळ 5, आता दोघांजवळ एकूण मिळून किती चेंडू आहेत म्हटल्यावर आपल्याला बेरीज करावी लागेल, म्हणजे हा पर्याय मित्रांनो चुकीचा असेल, कारण की पर्याय क्रमांक अ मध्ये वजाबाकी आहे, पर्याय क्रमांक ब मध्ये बेरीज आहे। आपल्याला तयार करायची आहे वजाबाकी, आपल्याला शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे आणि त्यामध्ये वजाबाकी हवी, मग पर्याय क्रमांक ब आहे चुकीचा। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क, रामजवळच्या चेंडूंची एकूण किंमत किती। आता रामजवळ आहेत 8 चेंडू, एका चेंडूची किंमत आहे 5 रुपये, म्हणजे आपल्याला गुणाकार करावा लागेल, म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक क मध्ये आहे गुणाकार, म्हणून हा पर्याय सुद्धा आहे चुकीचा। आणि त्यानंतर पर्याय क्रमांक ड आहे, रामजवळ नेहापेक्षा किती चेंडू जास्त आहेत। रामजवळ आहेत 8 चेंडू, नेहाजवळ आहेत 5 चेंडू, म्हणजे रामजवळ 3 चेंडू जास्त आहेत, आपल्याला 8 वजा 5 करावं लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक ड मध्ये आहे वजाबाकी, म्हणून हा पर्याय सुद्धा आहे बरोबर। मित्रांनो अ आणि ड हे दोन पर्याय आपल्याला वजाबाकी शाब्दिक उदाहरणे दर्शवतात, म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त अ आणि ड योग्य। प्रश्न नंबर 2, अनिलजवळ 7 गोट्या, अमिषाजवळ 5 गोट्या, सर्व गोट्यांची एकूण किंमत 12 रुपये आणि कंसात म्हटले भागाकार। मित्रांनो आपल्याला दिलेल्या माहितीवरून भागाकार करायचा आहे। आता भागाकार करायचा म्हटल्यानंतर आता आपण पर्यायांचा विचार करूया। पर्याय क्रमांक अ म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे, अनिलजवळ किती गोट्या आहेत। मित्रांनो अनिलजवळ 7 गोट्या आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार दिलेल्या माहितीवरून पर्याय क्रमांक अ नुसार आपण भागाकार करू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा। त्यानंतर पर्याय क्रमांक आहे ब म्हणजे 2, अमिषाजवळ अनिलपेक्षा किती गोट्या कमी आहेत। मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नुसार आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं जर उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल, म्हणजे हा पर्याय सुद्धा आहे चुकीचा। आपल्याला भागाकार हवा आहे। पर्याय क्रमांक आहे 3, अनिल व अमिषा यांच्याजवळ मिळून किती गोट्या आहेत। मित्रांनो या ठिकाणी अनिल आणि अमिषा यांच्या गोट्यांची जर आपल्याला एकूण संख्या काढायची असेल तर बेरीज करावी लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे चुकीचा। पर्याय क्रमांक आहे 4, अनिल व अमिषा यांच्याजवळ एकूण 12 गोट्या असून त्यांची किंमत 12 रुपये आहे, तर एका गोटीची किंमत किती। मित्रांनो 12 गोट्यांची किंमत आहे 12 रुपये, एका गोटीची किंमत विचारली, म्हणजे अनेक वस्तूंवरून आपल्याला एका वस्तूची किंमत काढायची आहे, 12 गोट्यांवरून एका गोटीची किंमत काढायची आहे, म्हणजे हा पर्याय मित्रांनो बरोबर आहे, कारण की पर्याय क्रमांक 4 नुसार आपल्याला भागाकार करावा लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपण भागाकार करू शकतो, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 3, एका पेनाची किंमत 8 रुपये, एका वहीची किंमत 10 रुपये, एकूण पेन 10, एकूण वह्या 8 आणि गुणाकार म्हटले। मित्रांनो आपल्याला या ठिकाणी उदाहरणामध्ये दिलेली माहिती, त्या माहितीवरून आपल्याला गुणाकार करायचा आहे।
मग कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला गुणाकाराची क्रिया या ठिकाणी केलेली आहे असं दाखवलंय. तर आता पर्याय क्रमांक अ बघूया आपण. पेन व वह्या मिळून एकूण किती. आता पेन आणि वह्या, पेन आहेत 10, वह्या आहेत 8. मित्रांनो एकूण जर म्हटलं तर यांची बेरीज करावी लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक अ मध्ये गुणाकार दिलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा. पर्याय क्रमांक आहे ब. वही व पेनमध्ये कशाची किंमत जास्त आहे. मित्रांनो पेनाची किंमत आहे 8 रुपये, वहीची किंमत आहे 10 रुपये. आता दोघांमध्ये कुणाची किंमत जास्त आहे हे जर शोधायचं असेल तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक ब मध्ये सुद्धा गुणाकार दिलेला नाही, तिथं वजाबाकी आहे. पर्याय क्रमांक क आहे वह्यांची एकूण किंमत किती. मित्रांनो वह्यांची जर आपल्याला एकूण किंमत काढायची असेल तर बघा, एकूण वह्या आहेत 8 आणि वहीची किंमत आहे 10 रुपये, म्हणजे 10 गुणिले 8 करावं लागेल, म्हणजे आपल्याला मित्रांनो एकूण वह्यांची किंमत मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांक क नुसार आपल्याला बरोबर गुणाकार करावा लागतो, म्हणून पर्याय क्रमांक क आहे बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक आहे ड. पेनांची एकूण किंमत किती. मित्रांनो पेनांची एकूण संख्या आहे 10 आणि पेनाची किंमत आहे 8, म्हणजे 10 गुणिले 8 बरोबर उत्तर मिळेल आपल्याला. पेनांची एकूण किंमत किती होईल तर 80 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक ड मध्ये सुद्धा गुणाकार दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक क आणि ड या दोन क्रिया गुणाकार दर्शवतात, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त क आणि ड योग्य. प्रश्न नंबर 4. एका झाडावर 8 पोपट, 7 कबूतर, 5 चिमण्या आणि बेरीज म्हटलंय. मित्रांनो दिलेल्या माहितीवरून आपल्याला बेरीज करायची आहे. आता बेरीज कोणत्या पर्यायामध्ये बरोबर आहे. तर आता पर्याय क्रमांक अ आपण बघितला तर झाडावर सर्वात कमी पक्षी कोणते. मित्रांनो झाडावर सगळ्यात कमी पक्षी कोणते आहे, चिमण्या. आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करण्याची कुठेच आवश्यकता दिसत नाहीये, म्हणजे 8 अधिक 5, 7 अधिक 5 असं कुठंच नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा. आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये बेरीज करायची आहे. बेरीजेसाठी शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे. पर्याय क्रमांक आहे ब. झाडावरील पोपट व चिमण्या मिळून एकूण किती पक्षी आहेत. पोपट आहेत 8 आणि चिमण्या आहेत 5. आता दोघांची मिळून एकूण किती पक्षी होतात तर आपल्याला बेरीज करावी लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक ब मित्रांनो बरोबर आहे, कारण की या ठिकाणी बेरीज आहे. पर्याय क्रमांक आहे क. चिमण्या पोपटापेक्षा कितीने कमी आहेत. आता चिमण्या आहेत 5 आणि पोपट आहेत 8. कितीने कमी आहे म्हटल्यावर वजाबाकी करावी लागेल, म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा येतो चुकीचा. मित्रांनो आपल्याला बेरीज कोणत्या पर्यायामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड. झाडावरील एकूण पक्षी किती. आता पोपट आहेत 8, कबूतर आहेत 7 आणि चिमण्या 5. एकूण पक्षी म्हटल्यावर सर्वांची बेरीज करावी लागेल, म्हणजे ड मध्ये आहे बरोबर बेरीज. मित्रांनो ब आणि ड या दोन पर्यायामध्ये बेरजेची क्रिया दिलेली आहे, म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 5. वसंत जवळ 20 रुपये, मनीषाजवळ 12 रुपये, अमोलजवळ 15 रुपये आणि कंसात म्हटले बेरीज व वजाबाकी. मित्रांनो दिलेल्या माहितीवरून आपल्याला बेरीज आणि वजाबाकी दोनही क्रिया करायच्या आहेत. मग कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला बेरीज आणि वजाबाकी अशा दोनही क्रिया दिसतात. चला तर मग पर्याय क्रमांक 1. अमोलजवळ वसंतपेक्षा किती रुपये कमी आहेत. मित्रांनो अमोलजवळ आहेत 15, वसंतजवळ आहेत 20 आणि मनीषाजवळ आहे 12 रुपये. आता अमोलजवळ वसंतपेक्षा किती रुपये कमी आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्ही पण क्रिया आल्या पाहिजे. पर्याय क्रमांक आहे 2. सर्वात जास्त रुपये कोणाजवळ आहेत. तर मित्रांनो सर्वात जास्त रुपये आहेत वसंतजवळ. फार तर फार आपण या ठिकाणी वजाबाकी करू शकतो, बेरीज ही क्रिया येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक आहे 3. अमोल व मनीषाजवळ मिळून वसंतपेक्षा किती रुपये जास्त आहेत. मित्रांनो अमोल आणि मनीषा यांच्या दोघांजवळ असणारे पैसे त्यांची आपल्याला सुरुवातीला बेरीज करावी लागेल आणि त्यानंतर वसंतपेक्षा किती रुपये जास्त आहेत. मग अमोल आणि मनीषा यांच्या दोघांची पैशांची बेरीज करायची आणि त्या बेरजेतून वसंतकडचे पैसे आपण वजा करणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला बेरीज पण दिसते आणि वजाबाकी पण दिसते. मग हे आहे आपल्या 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 आहे मित्रांनो मनीषाजवळ वसंत व अमोलपेक्षा. बघा आता मनीषाजवळ आहेत 12 रुपये, वसंत व अमोलपेक्षा.
आता वसंतजवळ आहेत 20 आणि अमोलजवळ आहेत 15. किती रुपये जास्त आहेत मित्रांनो? मनीषाजवळ वसंत आणि अमोलपेक्षा कमी पैसे आहेत. म्हणजे या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रिया होऊ शकत नाही. पाहिजे तर आपण मनीषाजवळ वसंत व अमोलपेक्षा किती रुपये जास्त आहेत, वसंत आणि अमोलची आपण बेरीज करू शकतो, पण त्या ठिकाणी मनीषाजवळ एकूण कमी पैसे आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वजाबाकी होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा या ठिकाणी मित्रांनो चुकीचा आहे. 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शाब्दिक उदाहरणे तयार करणे हा व्यवसाय संपलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपण नवीन टॉपिकवर बनवणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.